मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन आणि त्यांचा मृत्यू याच्यावरती आधारित विकी कौशल याचा छावा मूव्ही प्रदर्शित झाला. हा मूव्ही प्रदर्शित झाला आणि तुम्हाला आणि आम्हाला समजलं की औरंगजेब हा किती क्रूर आणि किती वैशी माणूस होता. पण या महाराष्ट्राचं आणि या देशाचं दुर्भाग्य असं की या औरंगजेबाला आपले हुजूर, आपला आदर्श मानणारे किडे, हो किडे, मुद्दाम किडे बोलतोय, अशी किडे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये खुल्लम खुल्ला वावरत आहेत. एक असा औरंगजेब मित्रांनो, ज्यांनी हिंदू महिलांचा बलात्कार केला. एक असा औरंगजेब ज्यांनी हिंदूंची मंदिरं तोडली. असा औरंगजेब ज्यांनी जबरदस्ती हिंदू लोकांना इस्लाम कबूल करायला सांगितला. त्यांनी जबरदस्ती जिवंत शीख गुरूंना जाळून टाकलं. अशा औरंगजेबाला आदर्श मानणारी माणसं या देशामध्ये आहेत. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी समाजवादी पार्टीचे विधायक अबू आझमी आणि त्यांच्यासारख्या अशा अनेक मूर्ख माणसांबद्दल बोलणार आहे. 3-4 तारखेला प्रसार माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाला की औरंगजेब हा एक अतिशय उत्तम माणूस होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवण्यात आला आहे. जेव्हा औरंगजेब जिवंत होता किंवा त्याच्या अगोदर जशी इतर राज्य आपलं राज्य पसरवण्याचा प्रयत्न करत होते, तसाच औरंगजेब आपला राज्य पसरवण्याचा प्रयत्न करत होता. अबू आझमींनी ही वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य बाहेर येताच महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी नेता ज्यांच्या जीवावरती हिंदुत्व जागा आहे, म्हणजेच एकनाथ शिंदे आणि नितीश राणे यांनी अबू आझमींना ठेचायची सुरुवात केली. एवढंच नव्हे तर बीजेपीचे सांसद नरेश गणपत यांनी अबू आझमीवरती FIR सुद्धा दाखल केली आहे. खरं सांगू, जेव्हा छावा मूव्ही प्रदर्शित झाला तेव्हा मला असं वाटलं होतं की औरंगजेबाने आपल्या आपल्या लोकांवरती जे अत्याचार केलेत, आपल्या राजांचे छळछळ करून जो त्यांची हत्या केली, हे पाहून मुसलमान समाजातील काही लोक ना लाज वाटेल की आपल्या पूर्वजांनी हे सर्व केलं. पण लाज तर सोडा, मुसलमान समाजातील काही बिनडोक माणसं, मी सर्व मुसलमान लोकांबद्दल बोलणार नाही कारण सर्वच तसे नाही आहेत, पण मुसलमान समाजातील काही बिनडोक माणसं अजून सुद्धा फक्त आणि फक्त औरंगजेब मुसलमान आहे म्हणून त्याला आपला हुजूर मानतायत. या बिनडोक लोकांनी, या चिवत्या लोकांनी विचार केला पाहिजे की असाच इतिहासामध्ये कोणता हिंदू राजा असता, त्यांनी तुमच्या मुसलमानांच्या आया बहिणींवरती असेच अत्याचार, असाच बलात्कार केला असता आणि त्या राजाला आजच्या हिंदू लोकांनी असं ग्लोरीफाय केलं असतं, त्याला असं पूजलं असतं, तर तुम्हाला कसं वाटलं असतं? हा विचार एकदा मुसलमान समाजातील त्या बिनडोक माणसांनी केला पाहिजे किंवा सर्वच मुसलमान समाजातील लोकांनी केला पाहिजे. आता औरंगजेबाच्या गुणगान गाणाऱ्यांमध्ये फक्त अबू आझमी नाहीयेत, तर असदुद्दीन ओवैसीची पार्टीचे बिहार अध्यक्ष अख्तरुल इमान यांनी सुद्धा हीच कमेंट केली आहे. त्यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की औरंगजेबाने खूप महान काम केलं आहे. त्यांनी बर्मापासून अफगाणिस्तानपर्यंत अखंड भारत ही जी आयडिओलॉजी आहे ती पूर्ण करण्याचं काम केलं आहे. यांच्यानंतर इम्रान मसूद, ज्यांनी एकेकाळी पंतप्रधान मोदी यांना धमकी दिली होती, ते इम्रान मसूद यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की औरंगजेब हा एक अतिशय महान माणूस होता. त्यांनी या देशावरती 50 वर्षापेक्षा जास्त राज्य केलं आहे. आता जो माणूस तख्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या भावाचा सर कलम करू शकतो, सख्या भावाचा, स्वतःच्या घरातल्या माणसांचा जीव घेऊ शकतो, स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकू शकतो, कैदी बनवू शकतो, अशा लोकांना, अशा माणसाला हे आपला आदर्श कसा मानू शकतात? म्हणजे ह्यांची विचार करण्याची क्षमता किती खाली पडले याचा अंदाज यांच्या कमेंटवरून येतो. आणि फक्त अबू आझमी, अख्तरुल इमान आणि इम्रान मसूद हेच नाहीयेत, तर यांच्यासारखे हजारो लाखो लोक जे औरंगजेबाला आपले हुजूर समजतात. का? तर तो फक्त आणि फक्त मुसलमान आहे म्हणून. त्यांनी दीनचं काम, त्यांनी आपल्या धर्माचं काम केलंय असं यांना वाटतं. पण ह्या लोकांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की त्याच जागी जर तुमच्या आया बहिणी असत्या आणि त्यांच्यावरती एका हिंदू राजाने असं अत्याचार केला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं?
मित्रांनो, छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाच्या क्रूरतेबद्दल काही दाखवलंच नाहीये. खूप कमी सीन दाखवले आहेत. पण जी असलियत आहे, त्यामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 40 दिवस अत्याचार केला. त्यांना छळलं. तर तरीसुद्धा आपल्या राजांनी औरंगजेबासमोर इस्लाम धर्म कबूलण्यास सक्त मनाई केली. नकार दिला. आपले राजे औरंगजेबासमोर झुकले नाहीत. पण फक्त आपले राजे हिंदू आहेत म्हणून हे अबू आझमी, इम्रान मसूद सारखे लोक किंवा त्यांच्यासारखेच अनेक किडे, चुत्या लोक औरंगजेबाला सपोर्ट करतात. त्याला आपला हुजूर मानतात. यामध्ये मी मान्य करतो की औरंगजेबाने जे काही केलं त्याच्यामध्ये आजच्या मुसलमान समाजाचा किंवा मुसलमान समाजातील काही लोकांचा काहीच कसूर नाहीये. त्यांची काही चूक नाहीये. मी मान्य करतो. पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त औरंगजेब मुसलमान आहे म्हणून त्याला सपोर्ट करणं हे कितपत बरोबर आहे, हे आजकालच्या मुसलमान लोकांनी याचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, एवढंच बोलेल. आता औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवरती काय अत्याचार केलं हे डीपमध्ये परत बोलणार नाही, कारण त्या आठवणी मला ताज्या करायच्या नाहीयेत. ही व्हिडिओ मी इथेच संपवतो मित्रांनो. तुम्ही सर्व या गोष्टीवरती विचार करा. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमचं अशा लोकांबद्दल जे वैयक्तिक मत आहे यांच्यावरती याचं सोल्युशन काय आहे, हे तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा. आणि अजून एक बोलेल मित्रांनो, मी अतिशय मेहनत करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय. रात्रीचे रात्रीचे 12 वाजलेत आणि मी ही व्हिडिओ शूट करतोय. तर मला असंच सपोर्ट करत राहा. मला आणि माझ्या यूट्यूब चॅनल मित्रा याला याला असं सपोर्ट करत राहा आणि भविष्यामध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.